नमस्कार. मी प्राध्यापक अमृतराव काळोखे, प्रकाशक व लेखक, नर्मदा प्रकाशन, मुंबई. क्लुप्त्या व सूत्रे या पुस्तकाच्या माध्यमातून आणि पंढरीनाथ राणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जी पुस्तके तयार केलेली आहेत ती महाराष्ट्रभर सर्वांना परिचित आहेत आणि स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ती अत्यंत मूलभूत पुस्तके म्हणून स्पर्धा परीक्षा विश्वामध्ये गणलेली जातात. याचंच पुढचं पाऊल म्हणून आम्ही इझी एज्युकेशनच्या माध्यमातून प्रेरणा राज्यस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजित करत आहोत. त्या परीक्षेचा भाग म्हणूनच आमच्या टीम मार्फत तज्ज्ञ मार्गदर्शकांचे व्हिडिओ ऑडिओ आपणा सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. ते सर्व व्हिडिओ परीक्षेसाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शक ठरतील यात शंका नाही. तरी सर्व विद्यार्थी मित्र, पालक मित्र आणि शिष्यवृत्ती परीक्षांना शिकवणारे शिक्षक यांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि त्याचा पुरेपूर आनंद घेऊन विद्यार्थी मित्रांनी स्पर्धा परीक्षेतील यशात आपलं नाव रोवावं ही प्रामाणिक इच्छा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी वसुंधरा भोपळे. आपल्या प्रेरणा स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सध्या आपण 8वी NMMS परीक्षेसाठी इतिहासाचा अभ्यास कसा करावा याबद्दल चर्चा करत आहोत. यापूर्वी आपण इतिहासाची साधने पासून 1857च्या उठावापर्यंत ज्या काही 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असणाऱ्या घटना आहेत त्यांच्यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात यावरती चर्चा केली आहे. आज आता आपण पुढचा टॉपिक बघूया, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. तर आपल्या नेहमीच्या पॅटर्नप्रमाणे सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघणार आहोत, जुने प्रश्न. तर हा जो स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ पाठ आहे तर याच्यावरती आपल्याकडे 2 प्रश्न विचारलेले आहेत गेल्या 3 वर्षांच्या मध्ये. म्हणजे पुन्हा 1857च्या उठावावरती आपण पाठीमागच्या टॉपिकवरती बघितलं होतं की 4 प्रश्न विचारले होते, त्यामुळे तो टॉपिक महत्त्वाचा होता किंवा त्याच्यावरती जास्त प्रश्न आत्तापर्यंत विचारलेले आहेत. तर आपल्याला थोडंसं वेटेज त्या टॉपिकला जास्त द्यायचं होतं. त्याच्या कंपॅरिझनमध्ये ह्या टॉपिकला थोडंसं वेटेज आपण कमी दिलं तरी काही हरकत नाही. पण प्रश्न प्रकार बघूयात. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड कोणता? म्हणजे आपण आत्तापर्यंत बघितलेला आहे एखादा कालखंड कोणता आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. कोणत्या शतकामध्ये, याच्या पूर्वीचे प्रश्न होते कोणत्या शतकामध्ये युरोपीय दर्यावर्दी सागरी शोध लावण्यासाठी बाहेर निघाले, त्याच्यावरती आपल्याला पाठीमागचा प्रश्न आहे तो लिंक करता येऊ शकेल. आता काय आहे की स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड कोणता. आता ही आपली जी स्वातंत्र्य चळवळ आहे त्याचे ढोबळमानाने 4 कालखंड आहेत. 1857 ते 1885 म्हणजेच राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या पूर्वीचा काळ. त्याच्यानंतर 1885 ते 1905 हा कालखंड मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. हा आता जहाल कालखंड आणि मवाळ कालखंड काय आहेत हे आपल्याला ह्या पाठामध्ये समजून येईलच. ज्या कालखंडामध्ये मवाळ नेते राष्ट्रीय सभेचे नेतृत्व करत होते तर त्या कालखंडाला मवाळ कालखंड म्हणतात आणि तो 1885 ते 1905 हा आहे. आणि 1905 ते 1920 पर्यंत जहाल नेते राष्ट्रीय सभेचं नेतृत्व करत होते म्हणून त्या कालखंडाला जहाल कालखंड असं म्हटलं जातं. आणि 1920 नंतर राष्ट्रीय चळवळीचं नेतृत्व आहे ते आपल्या महात्मा गांधींच्याकडे आलं आणि मग हा जो काही 1920 ते 1947 स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा कालखंड आहे तो गांधी युग म्हणून ओळखला जातो. तर आणि तुम्हाला पर्याय देताना हे जे काही युगाचे लँडमार्क आहेत 1857 ते 1885, 1857ला उठाव घडला आणि 1885ला सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपली राष्ट्रीय सभा स्थापन झाली. त्यानंतर 1905ला वंगभंग आंदोलन झालं, ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली आणि त्यानंतर पुन्हा मग भारतीयांनी मिळून वंगभंग आंदोलन केलं आणि नंतर मग त्याचा परिणाम म्हणून ब्रिटिशांना 1911ला ती बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्यामुळे हे 1905 हे वर्ष महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यानंतर जहाल मवाळ यांच्यामध्ये फूट पडली. सुरत अधिवेशन होतं ज्याच्यामध्ये जहाल आणि मवाळांच्यामध्ये
फूट पडली आणि त्या फुटीनंतर मग जहाल नेत्यांनी राष्ट्रीय सभेचा कारभार आपल्या हाती घेतला आणि मग 1905 ते 1920, आता हे 1920 हे साल महत्त्वाचं आहे, कारण जहाल नेत्यांच्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक होते. तर हे लोकमान्य टिळकांचं निधन झालं 1 ऑगस्ट 1920ला आणि त्याच्यानंतर 1920 नंतर असहकार चळवळ चालू केली महात्मा गांधीजींनी आणि महात्मा गांधीजींनी मग त्याच्यानंतर असहकार आंदोलन असेल, सविनय कायदेभंग आंदोलन असेल, चलेजाव चळवळ असेल, या चळवळींच्यासाठी लोकांना तयार केलं. असहकार आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधींनी केलं. त्याच्यानंतर सविनय कायदेभंग आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधींनी केलं. 1942च्या आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधी करणार होते, पण ब्रिटिशांनी महात्मा गांधींना आंदोलन सुरू होण्यापूर्वीच तुरुंगामध्ये महत्त्वाच्या नेत्यांना तुरुंगामध्ये टाकलं होतं. मग हे 1942चं आंदोलन जनतेचं आंदोलन झालं. पण हे जी वर्ष आहेत, मग 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे हे टप्पे आहेत आपल्या स्वातंत्र्याचे आणि हे टप्पे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे हा खालीलपैकी कोणत्या समाजाचा उद्देश होता? आता याचे पर्याय आहेत भारत सेवक समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज आणि सत्यशोधक समाज. आपण यापूर्वीच्या पाठामध्ये हे प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज यांच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. पण भारत सेवक समाज हा थोडासा त्यांच्या नंतर स्थापन झालेला आहे आणि मग परत या समाजाचा उद्देश काय होता तर किंवा त्यांनी कोणती शिकवण दिली याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलेलं आहे. एखादी संस्था असेल त्या संस्थेचा उद्देश काय आहे, त्याची शिकवण काय आहे, त्याच्याशी निगडीत असणारे नेते कोणते आहेत, ती संस्था कधी स्थापन झाली, याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतं. तर मग हा जो स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ हा जो टॉपिक आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला अजून काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या बघाव्या लागतील. मग आता पुस्तक वाचताना आपल्याला काय करायचंय, प्रत्येक वेळेला डोक्यामध्ये हेच ठेवायचं की आपण एखादा मुद्दा वाचताना याच्यावरती बहुपर्यायी प्रश्न कसे विचारले जातील. मग बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. अजून मग याच्यावरती आपल्याला माहिती आहे की चित्रांच्या वरती प्रश्न विचारले जातात. आपल्याला भाऊ दाजी लाड यांचं चित्र दिसते, डॉक्टर राघव भांडारकर यांचं चित्र दिसत आहे. तर मग हे प्राच्य विद्या संशोधन संस्था जी आहे ती राघव भांडारकर यांनी सुरू केलेली आहे. ती अजूनही पुण्यामध्ये अस्तित्वात आहे. तर त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो, कारण ही प्राच्य विद्या शिक्षण संस्था जी आहे त्याच्यावरून आपल्याला बऱ्याच इतिहासाचा संदर्भ मिळू शकतो. आणि मग पुन्हा इतिहासाची साधने आपल्याला माहिती आहेत. इतिहासाच्या साधनांच्या मध्ये आपल्याला या संस्थेची माहिती असणं किंवा या संस्थेमधून आपल्याला जर इतिहास समजत असेल तर त्याबद्दल ती संस्था कोणी स्थापन केली, भारतीयांनी स्थापन केलेली आहे, ह्याच्यावरती आपल्याला नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना हा सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, कारण आपण जो 1857चा उठाव झाला, 1857च्या उठावानंतर भारतावरती राज्य करण्याच्या ब्रिटिशांनी आपल्या पद्धती बदलल्या. त्याचप्रमाणे हळूहळू भारतीयांनी सुद्धा इंग्रजांना प्रतिकार करण्यासाठी काही संस्था स्थापन करणं चालू केलं आणि 1857च्या उठावानंतर बऱ्याच संस्था स्थापन झालेल्या आहेत हे आपण नक्कीच बघू शकतो. तर ही 1885ची जी काही राष्ट्रीय सभा होती ती जवळपास संपूर्ण राष्ट्रव्यापी सभा होती आणि राष्ट्रीय सभेनं भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व जवळपास 1885 पासून 1947 पर्यंत अविरतपणे केलेला आहे. त्यामुळे ही संस्था महत्त्वाची आहे. ह्या संस्थेमध्ये 72 प्रतिनिधी पहिल्या अधिवेशनाला उपस्थित होते. त्यामुळे ह्या संस्थेच्या स्थापनेशी निगडीत सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या संस्थेचं पहिलं अधिवेशन कुठे झालं, त्याचे अध्यक्ष कोण होते किंवा त्याच्यासाठी ब्रिटिश अधिकारी कोण उपस्थित होते. म्हणजे ब्रिटिशांनी पण काही ब्रिटिश होते जे भारतीयांच्या असंतोषाला वाव देण्यासाठी म्हणून राष्ट्रीय सभेला पाठिंबा देणारे ब्रिटिश अधिकारी होते. मग त्याच्यामध्ये ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम हे आहेत. त्यांनी सुरक्षा झडपेचा सिद्धांत मांडला. तो आत्ता सध्या
8वीच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं आपल्याला जास्त खोलात जायचं नाही आहे सुरक्षा झडप म्हणजे काय किंवा काय. आपल्या भारतीयांच्या असंतोषाला बाहेर पडायला काहीतरी एखादं व्यासपीठ मिळावं म्हणून ॲलन ॲक्टोव्हियन ह्यूम यांनी राष्ट्रीय सभेच्या स्थापनेला पाठिंबा दिला. एवढं जरी आपल्याला माहिती असलं तरी खूप झालं. आणि त्याच्यानंतर मग ही राष्ट्रीय सभा आहे, तिची उद्दिष्ट काय आहेत, त्याचबरोबर मग हे मवाळ युग कोणता, सरळ सरळ पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मवाळ युग 1885 ते 1905 म्हणजे जे हेडिंग आहेत त्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला प्रश्न कसे विचारतात आणि त्याची उत्तर आपल्याला कशी द्यायची ह्याच्यावरती बघायचं आहे. त्याच्यानंतर मग जहाल युग असेल 1905 ते 1920. या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी या जहाल युगाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांच्याबरोबर बिपिनचंद्र पाल असतील किंवा लाला लजपत राय असतील, हे पण जहाल नेते म्हणून ओळखले जात होते. लाल बाल पाल या नावाने, लाल अर्थात लाला लजपत राय, बाल अर्थात बाळ गंगाधर टिळक आणि पाल अर्थात बिपिनचंद्र पाल असं आपण म्हणू शकतो. लक्षात ठेवण्यासाठी हे आपण लाल बाल पाल लक्षात ठेवू शकतो. मग त्याच्यानंतर पुन्हा इतिहासाच्या साधनांच्या मध्ये बघायला गेलं तर गीता रहस्य हे पुस्तक लिहिलेलं आहे लोकमान्य टिळकांनी. लोकमान्य टिळक जहाल नेते म्हणजे ब्रिटिशांना परखडपणे विरोध करणारे नेते होते. त्यांचं म्हणजे मवाळ मार्गाने स्वातंत्र्य मिळेल याच्यावरती ह्या नेत्यांचा विश्वास नव्हता. मग जहाल कार्य केल्यानंतर लोकांना भडकवलं. पेपर, वृत्तपत्र यांच्या माध्यमातून हे कठोर शब्दामध्ये अग्रलेख लिहून जनतेमध्ये जागृती करायचं काम लोकमान्य टिळकांनी केलं होतं. त्यामुळे टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली ब्रिटिशांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये 6 वर्षाच्या शिक्षेसाठी पाठवलं होतं 1908 मध्ये. मग तुरुंगात असताना एवढा मोठा नेता शांत बसणार आहे का? त्यांनी त्यावेळेला तिथे तुरुंगात असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहून लोकांच्या मध्ये गीता रहस्यामधून लोकांना कृतिशील राहण्याचा संदेश दिला. आणि त्याचबरोबर मग पुन्हा परत अजून 1857ला प्लेगची साथ आली. मी यापूर्वी पण तुम्हाला माहिती दिली होती की रँडचा वध चाफेकर बंधूंनी केलेला आहे. किंवा बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली. मग 1905ला बंगालची फाळणी झाल्यानंतर जहाल नेते कार्यरत झाले, ॲक्टिव्ह झाले असं आपण म्हणू शकतो. आणि त्यावेळेला मग 1905चं वंगभंग आंदोलन झालं आणि मग जहाल मवाळ यांच्यामध्ये फूट आली आणि मग ती फूट पडल्यानंतर मवाळ कालखंड चालू झाला. त्याच्यानंतर मग ही राष्ट्रीय सभेची 1905च्या आंदोलनामध्ये चतुसूत्री होती. मग या चतुसूत्रीमध्ये स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या 4 गोष्टींची मिळून चतुसूत्री बनली होती. किंवा राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उल्लेख केला गेला. त्याचबरोबर मग गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल त्यांचा भारत सेवक समाजाची स्थापना केली. इथे दिलेलं आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना 1905 साली केलेली आहे. ह्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतरची महत्त्वाची घटना काय आहे की मुस्लिम लीगची स्थापना. ब्रिटिशांनी काय केलं होतं की भारतीयांना हिंदूंचं राष्ट्रीय सभा स्थापन झालेली आहे. ब्रिटिशांची नीती फोडा आणि जोडा. मग हिंदू मुस्लिम एकी वंगभंग आंदोलनाच्या वेळेला सगळ्यांनाच दिसून आली होती आणि त्यामुळे ही एकीमध्ये फोड पाडण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी मुस्लिम लीगच्या स्थापनेला प्रेरणा दिली आणि त्याच्यामुळं 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. मग पुन्हा मोर्ले मिंटो कायदा असेल, लखनौ करार असेल किंवा पहिले महायुद्ध आणि भारत, तर त्या काळामध्ये 1914ला पहिलं महायुद्ध चालू झालं आणि मग या महायुद्धामध्ये इंग्लंड सुद्धा सहभागी होता. मग या संधीचा फायदा घेऊन आपल्याला ब्रिटिशांच्याकडून काही गोष्टी मागता येतील का याचा भारतीयांनी विचार करायला चालू केला. 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा आला. परंतु कायदा ब्रिटिशांनी भारतीयांच्या हिताच्या दृष्टीनं नसल्यामुळं टिळकांनी त्या कायद्याची टीका केली आहे. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे. ह्या पॉईंटवरती आपल्याला नक्कीच प्रश्न एक्सपेक्टेड होऊ शकतो. तर आपण अभ्यास करताना मात्र प्रश्न कसे येऊ शकतील हेच डोक्यात ठेवून आपल्याला ह्या टॉपिकचा अभ्यास करणं गरजेचं आहे. याच्या पुढचा टॉपिक आहे असहकार चळवळ. तर असहकार चळवळ या टॉपिकवरती कोणते कोणते प्रश्न आले आहेत ते आपण पाहूया.
तर या असहकार चळवळ या पाठावरती आपल्याला एकूण 4 प्रश्न आलेले दिसून येतात. त्यापैकी पहिला प्रश्न आहे, शेतकऱ्यांनी 1918 साली कोणत्या जिल्ह्यात साराबंदी चळवळ सुरू केली? आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, 1920 मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कोणत्या बाबीवर बहिष्कार घालण्यात आला? या संदर्भावरती प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न आहे, पुन्हा काही घटना दिल्या आहेत, त्याच्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड असेल किंवा प्रिन्स ऑफ वेल्सचे हरताळ पाळून स्वागत असेल, असहकार चळवळ स्थगित केव्हा केली आणि स्वराज्य पक्षाची स्थापना, या घटनांचा आपल्याला कालानुक्रम लावायचा आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभेच्या नागपूर अधिवेशनात असहकार ठराव कोणी मांडला? किंवा या जो ठराव मंजूर झाला तो ठराव कोणी मांडला होता, त्याच्यावरती स्वाक्षरी कोणाची झाली, या आशयाचे प्रश्न आहेत. हे प्रश्न डिटेल्समध्ये बघायचे असेल, प्रेरणा स्कॉलरशिप प्रश्नपत्रिका सराव संच आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळे प्रश्न, जुन्या प्रश्नपत्रिकांच्या मधील प्रश्न, त्याचबरोबर सरावासाठी प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. तर आपण ह्या प्रश्नांच्या अनुषंगाने या पुढचा जो टॉपिक आहे, तर ह्याच्यावरती गेल्या 3 वर्षांच्या मध्ये जर का 4 प्रश्न विचारले असतील तर हा असहकार चळवळ हा टॉपिक सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्याच्यामध्ये विचारले गेलेले सगळे मुद्दे बारकाईने पाहणं आपलं काम आहे. यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे 1920ला 1 ऑगस्टला टिळकांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सूत्र गांधीजींच्या हाती आली. पण गांधीजींनी लगेच आपल्या हातामध्ये ही सूत्र घेतली नाहीत. गांधीजी यापूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्या कामानिमित्त गेले होते आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजींनी सत्याग्रहाचा अवलंब करून तेथील जनतेला न्याय मिळवून दिला होता. आणि 1914 साली गांधीजी भारतात आले. पण मग गांधीजी भारतात आल्यानंतर गांधीजी डायरेक्टली ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कोणत्या राष्ट्रीय सभेमध्ये जाऊन किंवा कोणतीही संस्था स्थापन करून गांधीजींनी लगेच सुरुवात केली नाही. तर त्यांनी अगोदर भारतभर दौरा केला, भारतीयांची परिस्थिती काय आहे ही स्वतः जाणून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यापूर्वी मग काही छोटे सत्याग्रह घडवून आणले. त्याच्यामध्ये मग सत्याग्रहांमध्ये त्यांचा चंपारण्याचा सत्याग्रह असेल किंवा खेडा सत्याग्रह असेल किंवा अहमदाबादचा गिरणी कामगारांचा सत्याग्रह असेल, छोट्या छोट्या भागामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध त्यांनी विजय मिळवले. आणि त्याच्यानंतर मग असहकार आंदोलन, हा जो काही नागपूर अधिवेशन आहे राष्ट्रीय सभेचं, त्या ठिकाणी असहकार आंदोलनाचा निर्णय झाला आणि संपूर्ण भारतभर हे असहकार आंदोलन राष्ट्रव्यापी आंदोलन पुकारलं गेलं आणि त्याचं नेतृत्व महात्मा गांधींनी केलं. आता ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, आपण प्रश्न बघितलेले आहेत, कोणता साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली, मग त्याचप्रमाणे आता हा चंपारण्य सत्याग्रह कशासाठी होता किंवा साराबंदी खेडा सत्याग्रहामध्ये झाली हे आपल्याला माहिती आहे, प्रश्न आला होता त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मग अहमदाबादचा कामगार लढा कधी झाला, का केला, कुणी केला, याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतील. मग अजून ह्या काळामध्ये रौलट कायदा आला होता 1919ला. या कायद्यानुसार भारतीयांना विना चौकशी अटक करण्याचा अधिकार इंग्रज अधिकाऱ्यांना दिला होता. त्यामुळे हा जो काही जुलमी कायदा होता, या कायद्याच्या विरोधामध्ये संपूर्ण भारतभर प्रतिसाद उमटले असं आपण म्हणू शकू. आणि त्याचंच एक पर्यवसन म्हणजे जालियनवाला बाग येथे अमृतसरमध्ये लोकांनी सभा भरवली होती. शांततेमध्ये सभा भरून ह्या रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी लोक शांततापूर्ण मार्गाने एकत्र आले होते. मात्र जनरल डायरनं या जालियनवाला बागेचं एकमेव दार बंद करून बेछूट गोळीबार करून जवळपास 400 स्त्री पुरुष या हत्याकांडामध्ये मरण पावले. आणि मग याचा प्रतिसाद संपूर्ण भारतभर उठला. या हत्याकांडास जबाबदार गव्हर्नर मायकल ओडवायर होता. हे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्याच्यावरती आपण नक्कीच प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो. आणि मग या हत्याकांडाचा परिणाम म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेली सर ही पदवी सुद्धा ब्रिटिशांना परत केली. मग याच कालखंडामध्ये खिलाफत चळवळ सुरू झाली होती आणि ही खिलाफत चळवळ आहे
मुस्लिमांचा, संपूर्ण जगातील मुस्लिमांचा नेता, ज्याला खलिफा मानलं जात होतं. तर दुसऱ्या महायुद्धानंतर या खलिफाच्या साम्राज्याला आपण काहीही धक्का पोहोचवणार नाही, असं ब्रिटिशांनी भारतीय मुस्लिमांना आश्वासन दिलं होतं. आणि भारतीय मुस्लिमांना द्वितीय महायुद्धामध्ये इंग्लंडच्या बाजूने लढण्यासाठी समाविष्ट करून घेतलं होतं. पण द्वितीय महायुद्ध संपल्यानंतर मात्र ब्रिटिशांनी आपलं हे आश्वासन पाळलं नाही. त्यामुळं भारतीय सेनेतील मुस्लिम आणि त्याचबरोबर सर्वच मुस्लिम ब्रिटिशांच्या विरोधात गेले आणि त्यांनी ही खिलाफत चळवळ चालू केली होती. मग गांधीजींना लक्षात आलं की हिंदू मुस्लिम ऐक्याचा ही एक मोठी संधी आहे. त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला आणि ब्रिटिशांच्या विरोधात हिंदू मुस्लिम ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर मग असहकार चळवळ सुरू झाली. या असहकार चळवळीमध्ये सुद्धा मग मुस्लिमांनी सुद्धा राष्ट्रीय सभेबरोबर सहकार करून असहकार चळवळीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये असहकाराला संमती दिली. ही असहकार चळवळ चालू असतानाच प्रिन्स ऑफ वेल्स भारतामध्ये आला होता. तर त्याचं भारतीयांनी हरताळ पाळून स्वागत केलं. ह्या घटनेवरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड अगोदर झालं, त्या जालियनवाला बाग हत्याकांडाचं पर्यवसन 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झालं. त्याच्यानंतर 1920ला असहकार चळवळ सुरू झाली आणि त्याच्यानंतर 1921मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स आला आणि त्याचं भारतीयांनी हरताळ पाळून स्वागत केलं. मात्र आता ही जवळपास 2 वर्ष चाललेली असहकार चळवळ 1922 पर्यंत अशीच चालू होते. 1920 पासून सुरू झालेली चळवळ आणि चौरी चौरा येथे या चळवळीला एक हिंसक गालबोट लागलं आणि या हिंसक गालबोटामुळे काय झालं, हिंसक घटना घडली. म्हणजे पोलीस चौकी जाळली गेली आणि अहिंसा झाली आणि गांधीजींच्या तत्वामध्ये ही अहिंसा बसत नव्हती. त्यामुळे गांधीजींनी ही चळवळ मागे घेतली. आता ही चळवळ मागे घेण्याचं, अहिंसा घडली म्हणून गांधीजींनी जरी मागे घेतली असली तरी त्याच्यामध्ये अजून व्यापक कारण असं होतं की जवळपास 2 वर्ष सगळी भारतीय जनता मिळून ब्रिटिशांना आंदोलन करत होती आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढत होती. तहान भूक विसरून सगळे लोक आंदोलन करत होते आणि ही चळवळ जर का 2 वर्षामध्ये पूर्ण काहीच त्याच्यामधून निष्पत्ती होत नसेल तर आपण ती मागे घेतली पाहिजे. एखादा समुदाय खूप वेळ एकच आंदोलन करू शकत नाही, हे त्याच्या पाठीमागचं एक व्यापक कारण होतं असं आपण म्हणू शकतो. आणि मग ह्याच ठिकाणी ही असहकार आंदोलनाच्या दरम्यान मुळशी सत्याग्रह झाला होता. तर मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व सेनापती बापट यांनी केलं होतं. त्यानंतर मात्र जेव्हा गांधीजींनी असहकार चळवळ पाठीमागे घेतली त्यावेळेला राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना झाली आणि मग आपल्याला ते कालानुक्रमे लावण्याच्या प्रश्नामध्ये ही स्वराज्य पक्षाची स्थापना, म्हणजे आपल्याला माहिती असायला पाहिजे की असहकार चळवळ स्थगित झाल्यानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे. म्हणजे कोणत्या साली काय झालं हे माहिती जरी नसेल तर जालियनवाला बाग हत्याकांड झाला, त्याच्यानंतर असहकार चळवळ झाली. असहकार चळवळ चालू असताना प्रिन्स ऑफ वेल्स आला होता आणि मग त्याचं हरताळ पाळून स्वागत केलं. त्याच्यानंतर चौरी चौरा घटना झाली, असहकार चळवळ बंद करण्यात आली किंवा स्थगित करण्यात आली आणि असहकार चळवळ स्थगित केल्यानंतर स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. एवढं जरी माहिती असेल तर आपण कालानुक्रमे लावा, घटना कालानुक्रमे लावा, हे आपण नक्की त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. मग स्वराज्य पक्षानं निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला किंवा प्रांतिक कायदेमंडळावर अनेक उमेदवार स्वराज्य पक्षाचे निवडून आले. मग स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते कोण होते, नेते कोण होते यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर मग पुन्हा 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता, तो भारतीयांना पुरेसं समाधानी करू शकला नव्हता. मग त्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी 1927ला सायमन कमिशन आलं. पण मग ते सायमन कमिशन होतं पण भारतीयांच्या बद्दल माहिती देणारा जो कायदा करायचा होता किंवा भारतीयांच्यासाठी काही तरतुदी निर्माण करायच्या होत्या म्हणून सायमन कमिशन आलं. पण त्या सायमन कमिशनमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नव्हता. त्यामुळे भारतीयांचा असंतोषाचा उद्रेक होत होता. त्यामुळे संपूर्ण भारतभर निदर्शनं करून सायमन गो बॅक अशा घोषणा देत या कायद्याला लोकांनी विरोध केला.
मग या कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनामध्ये लाठी हल्ला झाला, ब्रिटिशांनी लाठी हल्ला केला. त्याच्यामध्ये लाला लजपत राय हे जखमी झाले आणि त्याच्यानंतर काही दिवसांनीच लालाजींचं निधन झालं. लालाजींच्या निधनासाठी जबाबदार असणारा सॉन्डर्स हा अधिकारी आहे. पुन्हा नंतर आपल्या भारतीय क्रांतिकारकांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली. आपण पुढे क्रांतिकारकांचा इतिहास बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच कळू शकेल. त्याचबरोबर मग पुन्हा हा नेहरू अहवाल असेल. नेहरू अहवाल म्हणजे मोतीलाल नेहरू स्वराज्य पक्षाकडून कार्यरत होते. त्यांनी ब्रिटिशांच्याकडे एक मागणी करायचं ठरवलं की वसाहतीचं स्वातंत्र्य आपल्याला मिळावं, अशी मागणी करायचा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यात हा प्रस्ताव त्यांनी जो अहवाल तयार केला होता त्याला नेहरू अहवाल म्हटलं जातं. पण मग 1929च्या अखेरपर्यंत मात्र आपण वसाहतींचं स्वातंत्र्य द्या अशी मागणी करत होतो. पण पुढे पूर्ण स्वराज्याची मागणी त्या काळातले तरुण नेते पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा सुभाषचंद्र बोस असतील, हे राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरती पुढे आले आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की हे वसाहतींचं स्वातंत्र्य नको, तर आपल्याला पूर्ण स्वराज्याचं आपण मागणी करायची आहे. त्या दृष्टिकोनातून जे 1929चं लाहोर अधिवेशन झालं त्याचे अध्यक्ष पंडित नेहरू होते आणि त्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची प्रथमच मागणी केली. त्यामुळे ते अधिवेशन महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यावरती हे अधिवेशन कोणतं महत्त्वाचं आहे, तो स्वराज्य हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा कोणी मांडला, स्वराज्याची मागणी, पूर्ण स्वराज्याची मागणी कोणी केली, कधी केली, ह्याच्यावरती प्रश्न आपल्याला नक्कीच येऊ शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण यापुढील भाग पाहूयात. अशाच प्रकारचे अनेक शैक्षणिक व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर आपण आमच्या प्रेरणा स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.